थांबा. या ये इकडं ये. फटाफट ये ये. लवकर ये. चल ये लवकर. थांबा इथं. हा इकडे फिरा. इकडे या. इकडे 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 ये. ये इकडे. दूध पियाचं ये. चल ये लवकर ये. ये पटापटा. इकडे ये. तुला इकडे सांगितलं. इकडे लवकर लवकर इकडे ये इथं. हा बसा इथं. खूप सारी लोक म्हणतात की मादीची डिलिव्हरी झाल्यानंतर पिल्लं वेगळी ठेवा, पिल्लांना वेगळं पाहिजे, म्हणजे पेस पाहिजे. हे सगळं बघू शकता. इकडे एक बसलंय. इथे थांब रे जरा दाखवू दे त्याला. तू दिसलाय सर्वांना. हे बघा इथे एक बसलंय, त्या तिथं एक खाली आहे आणि एक बाहेर आहे. अशी 4 गँग अशा 4 ठिकाणी बसलेत. अजिबात ह्यातली कुठलंच पिल्लं किंवा कुठलीच मादी ह्या पिल्लांना त्रास देत नाही. हे 100% मला माहिती आहे. तुम्ही त्यांना पिल्लांना आईपासून वेगळं ठेवण्याचं काही गरज नाही किंवा वेगळं ठेवायची काय म्हणजे आवश्यकता नसते. कुठलीच मादी मारत नाही. आता हा बाहुबली आहे तरीसुद्धा काय मारत नाही. म्हणजे तो नर असूनसुद्धा ह्या पिल्लांबरोबर काय करत नाही. त्यामुळं माद्यांमध्ये एकदम शांतता असते आणि अशा पद्धतीनं ही पिल्लं एकत्र राहू शकतात. आता ही जी लहान काय कोकरं आहेत आपल्याकडची, आता ह्यांचं काय म्हणजे पाऊस असल्यामुळं किंवा ऊन आहे ह्याचं काय ह्यांच्यावरती जास्त परिणाम होत नाही. कारण आपलं शेड जे आहे ते त्या पद्धतीनं आहे. बघा एक पायाबरोबर माझ्या चालतं आहे. म्हणजे त्याला आता कळायला लागलं. ये म्हटलं की ते माणसाबरोबर येतं. बघा आता चल ये रे बाळा. ते बघा. तर हे अशा पद्धतीनं आम्ही सवय लावतो. आज त्याचा दुसराच दिवस आहे. त्याला काही वेगळ्या पद्धतीचं केलं नाही. पण त्याला ये म्हटलं ना की म्हणजे आता थोडं समजतं आणि आम्ही त्या पद्धतीनं बोलवतो. एक तिकडं आहे आणि एक इथे गव्हाणी खाली बसलेला आहे. अशा पद्धतीनं हे सर्व मेंढ्यांचं असतं. फक्त एक करायचं असतं आपल्याला की आता ह्यांना आम्ही जो काही खुराकाचा फॉर्मॅट असतो आमचा तो त्यांना तिसऱ्या 4थ्या दिवसापासून चालू करणार. म्हणजे त्यांना खायला सवय लागेल किंवा ते त्या पद्धतीनं खातील अशा पद्धतीचं नियोजन करणार. आणि जेवढ्या लवकर चाऱ्यावरती कन्वर्ट होईल, मी नेहमी सांगत असतो, तुम्ही जेवढ्या लवकर चाऱ्यावरती कन्वर्ट कराल तेवढा तुमचा दुधाचा जो काही प्रेशर आहे तो कमी होणार. अशा पद्धतीनं हे मेंढीपालन आहे. आता हे बघू शकता शेडमधनं उड्या मारतात मागे. ते एकदम रिलॅक्स बसले कारण दूध वगैरे चांगलं आहे. सगळं काय गोष्टी चांगल्या येतात त्याच्यामुळे त्यांना काय नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्याकडचं वातावरण तेवढं चांगलं आहे. नशीब बघा काय आहे की वातावरण तेवढं चांगलं आहे. वातावरण का चांगलं आहे तर अजून पाऊस पडत नाही. अधूनमधून येतो आहे. तर एवढं गरम नाही एवढं गार नाही. दोन्ही पद्धतीनं वातावरण चाललं आहे. त्या पद्धतीनं आहे. त्यामुळे आता ह्या पिल्लांना तसा काही त्रास नाही. आणि खेळायला वगैरे म्हणाल तर एकदम आईस्पाईस जागा असते. आणि हा चांगल्या पद्धतीनं आता खेळायला लागलेत दोघे पण. कारण हे दोघे पण नरच आहेत. हे दोघेसुद्धा नर आहेत आणि त्या चांगल्या पद्धतीनं खेळायला लागलेत. आता फक्त ह्यांना चाऱ्यावरती 1-2 दिवसामध्ये कन्वर्ट करणार. हा लवकर चाऱ्यावरती येईल आणि हा थोडासा लेट येईल. कारण हा काय आहे थोडासा डॅमेज दिसतो आहे. कारण आता त्या पद्धतीनं तो जो करून दाखवतो आहे आम्हाला म्हणजे पायानं उकरणे वगैरे ह्या गोष्टी तो ज्या पद्धतीनं करतो आहे त्या पद्धतीनं हा थोडासा डॅमेज आहे. आणि ती फिमेल एकदम रिलॅक्स आहे. दुसरी एक आहे ती एकदम रिलॅक्स आहे. त्यांचं काही म्हणजे हे नाही. फक्त हे 2 जे आहेत हे 2 जे आहेत त्या पद्धतीनं ते करून दाखवणार. कारण ते शेवटी मेल आहेत. त्या पद्धतीनं ते राहतात. आणि कुठलीच मादी बघा मी नेहमी सांगत असतो कुठलीच मादी ह्या पिल्लांना मारणार नाही. बघू शकता किती मादी आहेत ह्या. तर ह्यातली एकही मादी किंवा एकही पिल्लं म्हणजे एकही ह्यातलं ह्या पिल्लांना मारणार नाही. आता मी तुम्हाला तिसरं एक दाखवतो. इथं शांत उभं राहिले ते. तर हे बघा. तर ह्या सगळ्यांना म्हणजे एकही ह्यातली मादी एकही नरसुद्धा मारणार नाही. तो बाहुबली पण मारत नाही. बाहुबली आहे तालमीतला यांच्या पण तोही मारत नाही. का तर ह्यांचा म्हणजे एक गुणधर्मच आहे की असं कुणाला मारणं वगैरे तसलं काही व्यवस्था नसते. सर्व माद्या म्हणजे प्रेग्नेंट आहेत. खाली माद्या आहेत. ही खेळणारी गँग आहे. सगळं काय आहे ही कबड्डी खेळायला शिकवतात. ह्या सगळ्या काही गोष्टी ही सर्व करत असतात. अशा पद्धतीनं जर केलं तर मला तर वाटायला लागलं की आता जास्त काही तामझाम नाही किंवा जास्त प्रेशर नाही. अशा गोष्टी ह्या मेंढीपालनामध्ये हळूहळू म्हणजे समजायला लागलेल्या आहेत. आणि तशा पद्धतीनं हे मेंढीपालन आपलं होत चाललेलं आहे. आता जेव्हा ही जनरेशन पूर्ण कंप्लीट होईल म्हणजे आता हे काही ज्या माझ्या नवीन ज्या माद्या आहेत मी ज्या काही ठेवलेल्या आहेत माझ्याकडे त्यासोबत जेव्हा क्रॉसिंग होईल. आता मी कर्नाटकमधनं मेल आणणार आहे. आपले अभिजित कोळेकर साहेब आहेत त्यांच्याकडनं. आणि त्याच्यानंतर ह्यांना क्रॉस करणार. ह्या सगळ्या माद्यांना मी त्या मेलनी क्रॉस करणार आहे. कारण ह्यांची ब्लड लाईन चेंज व्हावी ह्याच्यासाठी.
आणि हे एकदा काय पूर्ण प्रोसेस झालं की आपल्यालाही समजायला लागलं की हळूहळू काय प्रोसेस करावी लागते किंवा काय होतं. तर मेंढीपालनामध्ये तुम्ही जास्त पैसा पाहून मेंढीपालनात येऊ नका, तर जास्त मेहनत करण्याची तयारी ठेवा आणि मेंढीपालनामध्ये या. म्हणजे काय होईल की जर काय कुठे अडकलं किंवा काय प्रॉब्लेम आला तर तुम्हाला ते तुमच्या मेहनतीवरती भरवसा असून सॉल्व करता आला पाहिजे. अशा पद्धतीनं नियोजन करावं लागतं. त्या पद्धतीनं मग पैसा नाही असली गोष्ट नाही आहे, पण काय होतं लोकांनी नुसता पैशाचा फोकस पाहिला ना की त्यांना वाटतं की मी एवढं केलं की तेवढं होईल आणि तेवढं केलं की तेवढं होईल. पण तेवढं करायला तुम्हाला किती मेहनत करायला लागेल किंवा किती तुमची जिद्द लागेल ह्या सगळ्या गोष्टी कुठं माहीत असतात. त्याच्यामुळे तुम्ही पहिल्यांदा तुमची जिद्द जी काय आहे ती मेहनत करण्याची तयारी ठेवा. त्या पद्धतीनं अशा पद्धतीनं उड्या मारून पण दाखवणार ती, तशा पद्धतीनं खेळून पण दाखवणार. तुम्हाला काहीही फरक नाही, फक्त शेड उंचीवरती बारीक चारा. आता ह्यांना 1-2 दिवसामध्ये मी तुम्हाला खुराक दाखवेन. त्यांचं जे काही खुराकाचा फॉर्म्युला मी करतो म्हणजे वेगळा काय नाही, तर त्याच मशनीमध्ये खुराकाचा फॉर्म्युला असतो. आणि ह्या सर्व लहान जी काय गँग आहे त्यांना आम्ही त्या पद्धतीनं खुराकाच्या फॉर्म्युलावर जो काय असतो त्याच्यावरती घेतो. आणि त्याच्यानंतर मग त्यांचं जे काय आईकडं दूध वगैरे जे काही गोष्टी असतात त्या काही म्हणजे शेण आहे. आता ह्यांची आई दाखवतो मी तुम्हाला. ही बघा, आजही पाहिलं तरी ते लोकांना वाटते की ही गाभण आहे, पण ॲक्च्युली हिचीच ती पोरं आहेत. पण चारा सुका असल्यामुळे काय झालं की तिचं जे बॉडी स्ट्रक्चर आहे ते तसंच मेंटेन राहिलं. जास्त काही खुराक नाही तिला. ह्यावेळी मी जे काही कडधान्य भिजवून खायला घालतो तेही घातलं नाही, कारण कडधान्य मी नेहमी सांगत असतो की भिजवलेलं मका गहू वगैरे ह्यांना खायला घातला पाहिजे दूध वाढीसाठी. पण ज्या पद्धतीनं बॉडी स्ट्रक्चर त्यांचं वाटत होतं की ज्या पद्धतीनं त्या मेंटेन येतात त्या पद्धतीनं मला वाटायला लागलं की ह्यांना ते गाभण काळातसुद्धा ते खुराकाची काही गरज नाही अशा पद्धतीनं ठेवलं होतं. आणि त्याचा रिझल्ट तशा पद्धतीनं आला. म्हणजे एक एक गोष्ट आपली बरोबर क्लिअर होते. आणि बघू शकता तो असा म्हणजे उडी मारायचा प्रयत्न, जसं ही माझ्याबरोबर खेळतायत ना कबड्डी, तसं तो आता 1-2 दिवसात कबड्डी खेळणार आहे. आणि त्याच्यानंतर मग 8-10 दिवस झाले ना की पूर्ण शेडमध्ये ती स्वतः कबड्डी खेळणार. आता हा पलीकडच्या ह्याच्यामध्ये जातो आहे, पलीकडच्या ज्या काय फिमेल आहेत त्यांच्याबरोबर फिरून येतो आणि ह्या सर्व त्यांना शिकवत असतात. तर असं काही जर नियोजन केलं, जर काय आपला खुराकाचा खर्च जो काय आहे, चारा ठीक आहे, चारा आपला घरचा आहे, सगळं काय आहे, काही चारा विकतचा पण येतो, पण चाऱ्याचा एवढा लोड होत नाही. पण खुराकाचा जो काही लोड आहे तो जर काही कमी केला तर त्या पद्धतीनं होतो. आता तुम्हाला मी दाखवतो ह्याच्याबरोबरची फिमेल एकदम रिलॅक्स बसलेली आहे, काही टेन्शन नाही, काय नाही, किंवा कुठे धावपळ नाही किंवा पळापळ नाही तिचं, काय नाही. अशा पद्धतीनं ही फिमेल पण एकदम सायलेंट मध्ये असते. आणि बघू शकता काय पद्धतीनं आहे. तर असे जर प्राणी होत असतील आणि कमी खर्च होत असेल तर 100% मेंढीपालनामध्ये मला तर वाटायला लागलं आहे आता की हे म्हणजे योग्य पद्धतीनं आपण नियोजन करायचं चाललेलं आहे. तर असं जर काय नियोजन झालं तर मला तर वाटते की अशा पद्धतीनं मेंढीपालन केलंच पाहिजे. आणि आता तो उड्या मारायला सुरुवात केली म्हणजे अजून 10-15 दिवसानंतर तो चांगल्या पद्धतीनं खेळणार आहे. कारण ज्या पद्धतीनं तो दाखवतो आहे फिरून किंवा उड्या मारून किंवा जे काय करतो आहे त्या पद्धतीनं ते होणारच आहे. फक्त ह्यांना काय करायला लागतं आहे की म्हणजे आता जसं चाऱ्याचं नियोजन मी करत गेलो तसं खुराकाचं पोर्शन कमी करायला लागलो. आणि काही लोकांना वाटतं की हे म्हणजे वेगळ्या पद्धतीनं काय देत असतील, वेगळं काय करत असतील. तर कधी या आमच्या घरामध्ये चेक करायचं, काही हरकत नसते. आम्ही काय लपून ठेवलं नाही किंवा काय नाही, तर त्या पद्धतीनं चाराच देतो, कारण त्याला पर्यायच नाही आमच्याकडे. आणि जर का ह्याच्यामध्ये ओल्या चाऱ्याचा जर कन्सेप्ट माझा जुळला, म्हणजे वैयक्तिक मी सांगतो आहे, ओला चारा जर त्यांना 30% जर ह्याच्यामध्ये जुळला माझा, तर मात्र मी सांगतो ना की हे एवढ्या क्वालिटीमध्ये होतील, म्हणजे आपल्यातूनच होणार. पण त्या पद्धतीनं नियोजन चाललं आहे, अजून झालेलं नाही चाऱ्याचं, ओल्या चाऱ्याचं नियोजन. त्या पद्धतीनं जर केलं तर 100% आता बघू शकता तो बाहेर फिरायला वगैरे, त्या तिकडच्या जी काय मित्र आहेत त्याची त्यांना भेटायला जातो वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी तो करायला लागला आहे. कारण नर आहे ना शेवटी, मला कशाची भीती, मी मेल आहे. अशा पद्धतीनं तो जाऊन येतो. हे इकडे शांत बसणं, कुठल्याच मादीनं ह्यांना तुडवणे असला विषय येत नाही. बघू शकता हे मध्ये बसले, ते तिथं बसले, एक तिथं बसले खाली आणि एक बाहेर गेले. म्हणजे असं कुठला मादीचा किंवा ह्या पिल्लांचा जुन्या किंवा ही आपली जी आहेत ह्या गँगचा कुठलाच त्रास होत नाही. तर ही चांगली शिकवतात, त्यांना खेळून दाखवतात त्यांच्याबरोबर. फक्त जो काय आहे ना, म्हणजे माझं वैयक्तिक जे आहे
चाऱ्यावरचा खर्च जो काय आहे तो होणारच आहे, कारण चारा ह्यांना दिल्याशिवाय ती खाणार म्हणजे ह्यांचं पोट भरणार नाही. फक्त काय आहे की जो खुराकाचा प्रश्न आहे ना तो मला सॉल्व करत न्यायचा आहे, त्याच्या पद्धतीनं चाललं आहे. आणि ह्यावेळी तर अजून थोडंसं म्हणजे त्या पद्धतीने केलं तर काय होत नाही. मला हे समजायला लागलं, जर अजून 30% जर ओला चारा असेल, म्हणजे बघा मी काय सांगतो आहे, 70% सुक्का चारा कुठलाही द्या आणि 30%मध्ये ओल्यामध्ये जर काय झालं आपलं म्हणजे माझं वैयक्तिक, तर मी सांगतो ह्याच्यापेक्षा अजून चांगल्या पद्धतीचं पिल्लं होतील. आणि ते 30% करण्याचं जे काही नियोजन लागेल, मला जे काय करावं लागेल ते ह्या सर्वांसाठी मी करणार की 30% तरी ह्यांना ओला चारा देऊ अशा पद्धतीने. कारण काय आहे, ओला चारा नसेल तरी काय होत नाही, पण देऊन बघूया. आता माझ्याकडे नाही आहे म्हणून त्या पद्धतीनं मी सांगू शकत नाही की काय होईल. 100% सुक्या चाऱ्यावरती आहे, काय प्रॉब्लेम नाही. तर 30% अजून ओला वाढू, काय ग्रोथ होते, काय रिझल्ट येतो, ह्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील. कारण केल्याशिवाय प्रश्न नाही. मला प्रश्न पडला आहे, पण समाधान जर पाहिजे असेल मला, म्हणजे त्याचं सोल्युशन पाहिजे असेल, तर मला ते करून पाहिलं पाहिजे. म्हणून मी त्या पद्धतीनं करणार. आता जो काय राहिले ते 30%चं नियोजन ते मात्र त्या पद्धतीनं करून ह्या मेंढीपालनामध्ये वेगळ्या पद्धतीनं कसं चालेल ह्या पद्धतीनं नियोजन करणार. आणि अजून 2-4 दिवस थांबा, हे पिल्लांची जी काय ॲक्टिव्हिटी आहे, जे काय करतात ते मी तुम्हाला दाखवेन. आणि असं कुणीच समजू नका की ह्यांना वेगळं काय खायला घालत असेल किंवा वेगळं काय देत असेल, तर अशा काहीच गोष्टी नाहीत. गव्हाचा बुसकाटसुद्धा देऊन अशा पद्धतीनं सांभाळतो मी. म्हणजे असं काही वेगळं नाही किंवा काय नाही, फक्त काय आहे, राहण्याची व्यवस्था चांगली आहे आणि त्या मशनीचा चारा, ह्या 2 गोष्टीमुळे मी प्लसमध्ये, बाकीचं काहीच प्लसमध्ये नाही आहे. तर त्या पद्धतीनं नियोजन करत चाललेलं आहे. आणि आत्ता ज्या काय बाकीच्या ही जी काही गँग आहे, अजून 2-4 म्हणजे 4 महिने तर अजून लागणार नाही ती. त्याच्यानंतर ह्यांना क्रॉस करणार. मग त्याच्यानंतरची जी 30%चं जे मायनस पॉईंट आहे आपल्याकडे, तो एकदा करून पाहणार. म्हणजे 70-30 जे काही मी सांगतो, 60-40 70-30 त्या पद्धतीमध्ये करून बघणार काय रिझल्ट येतो आहे. कारण मी 100% नेपियरवर केलं आहे, 100% मुरगासावर केलं, 100% सुक्या चाऱ्यावरती केलं. आता कॉम्बिनेशनमध्ये करून पाहूया काय वेगळ्या पद्धतीनं होते. जर तसं जर होत असेल तर 30% चारा ओला चारा करायला मला काही हरकत नाही आणि तो माझ्याकडे होईल. मुरगास नाही तरी हिरवा चारा तरी होईल अशा पद्धतीनं नियोजन केलं आहे. आणि ते जर सक्सेस झालं त्याच्यानंतर पिल्लं जर चांगली यायला लागली तर मग 30-40 किंवा 30-40चा जो काही फॉर्म्युला आहे, म्हणजे सुका चारा 60% आणि 40% ओला चारा, तो फॉर्म्युला एकदा परत ह्यांच्यावरती करणार आणि त्याचा जे काय रिझल्ट होईल ते मी तुम्हाला दाखवेन. तर मेंढीपालन करताना फक्त ह्या 2-3 गोष्टी केल्यात ना, तर मला तर वाटायला लागलं की अजिबात अवघड नाही आणि त्या पद्धतीनं ही बसतात. खूप सारी लोकं म्हणतात की ही तुम्ही वेगळी मादी ठेवली पाहिजे, पिल्लं वेगळी ठेवली पाहिजे, हे सगळ्या गोष्टी ठीक आहेत हो सांगायला, पण प्रत्यक्षात काहीच होईना ना. जर काय तुम्हाला प्रत्यक्षात वेगळं ठेवायचं असतं तर काय मग त्या पद्धतीनं शेअर करावं लागेल. पण बघू शकता ह्यांच्याबरोबर आहेत, कुठलाच काय नाही, अजिबात कुणाचा त्रास पण नाही त्यांना.